सोनम वांगचुक हे नाव तुम्ही ऐकलं असेलच, ज्यांच्यावर 3 इडियटमधील रॅन्चो फुनसुक वांगडू हे पात्र प्रेरित आहे. पण आज खरे रॅन्चो दिल्लीत 5 दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. पर्यावरण रक्षणासाठी, नीट, TET सारखे पेपर लीक रोखण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी. पण अद्याप काही हालचाल नाही. 2024 मध्ये सोनम वांगचुक यांनी लडाखला 6 शेड्यूलमध्ये समाविष्ट करावं. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी 22 दिवस आमरण उपोषण केले होते. तेव्हाही सरकारने त्यांच्या पर्यावरण संरक्षण धोरणाला विरोध करत NSA ॲक्टद्वारे त्यांना 6 महिने तुरुंगात डांबले होते. पण पुरावे सिद्ध झाले नाही म्हणून ते त्यातूनही सुटले. सोनम वांगचुक यांनी आर्मी जवानांसाठी टेंट, अनेक प्रयोग, अनेक सामाजिक कार्य त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या देशाविदेशात सन्मान झाला आहे. पण आपल्या देशात चाललंय काय? तरुणांचं भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. कॉकरोच जनता पार्टीसारखे शिक्षित युवा शांतिप्रिय प्रदर्शन करत आहेत. वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणावर बसत आहेत आणि ही व्यवस्था त्यांना डावलून काढत आहेत. तर मग उद्या सामान्य माणसाचं काय होईल?